एमपीसीचं आंदोलन होतं. एमपीसी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली पाहिजे त्या संदर्भात आज आपण नाशिकमध्ये आंदोलन ठेवलं होतं. तर आपले काही विद्यार्थी आहेत देवरा अकॅडमीचे, आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊ की नक्की काय त्यांच्या मत आहे. बोला मॅडम, काय वाटतं तुम्हाला थोडक्यात या परीक्षांबद्दल तुम्ही सांगा. परीक्षा ऑफलाईनच झाली पाहिजे, कारण आजकाल ऑनलाईन परीक्षेचे एवढे घोटाळे समोर येत आहेत आणि नीटचा पेपर फुटला, टीईटीचा पेपर फुटला. ऑनलाईन परीक्षा देत असताना ऐन वेळेला सर्व्हर डाऊन होतं, लाईट जाते, वेगवेगळ्या 14 ते 15 दिवस 20 दिवसापर्यंत परीक्षा चालते, वेगवेगळ्या प्रकारचा पेपर येतो. त्याच्यामुळे आमची एकच मागणी आहे, आम्हाला परीक्षा ऑफलाईनच पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. मॅडमचं म्हणणं असं पेपर ऑफलाईन झाला पाहिजे. ठीक आहे, आपण आज आंदोलन केलं. आणखी काही प्रतिक्रिया घेऊ. तुला काय वाटतं पोलीस भरतीबद्दल? पोलीस भरती वर्षानुवर्षी पडायला पाहिजे, वेळापत्रक वर्षानुवर्षी पोलीस भरतीचं यायला पाहिजे. तुला काय वाटतं समीक्षा, एमपीएससी बद्दल थोडक्यात सांग. सर, परीक्षा ऑफलाईनच झाली पाहिजे. ऑनलाईन आम्हाला कोणालाच भरोसा नाहीये, कारण आज माझी परीक्षा आहे, तर पुढच्या रविवारी माझ्या मैत्रिणीची परीक्षा आहे. तिला जो अनुभव भेटला तो तिला चांगला भेटला की वाईट भेटला याचा परिणाम पूर्णपणे माझ्यावर होईल. त्यापर्यंत माझं पूर्णपणे मत आहे की परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजे. बघा, सगळ्या विद्यार्थ्यांचे मत येत आहे की पेपर ऑफलाईन झाले पाहिजे. आपण आयुष बद्दल जाणून घेऊन काय वाटतं आयुषला नॉर्मलायझेशन बद्दल? नॉर्मलायझेशन पद्धत ही बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसते, तर परीक्षा ही ऑफलाईन झाली तर नॉर्मलायझेशन ही प्रोसेस योग्य आहे बॉस. तुला काय वाटतं खरं की पेपर कसे झाले पाहिजे? सर, सध्या जर बघितलं तर आपल्या ज्या सरळ सेवेचा एक्झाम आहे, एमपीएससीच्या एक्झाम आहे, यामध्ये खूप प्रकारचे घोटाळे होत आहे. जे विद्यार्थी मेहनत घेतात, या घोटाळ्यांमुळे जे नको ते विद्यार्थी, अभ्यास न करणारे विद्यार्थी पुढे येतात आणि जे दिवस रात्र मेहनत करताय, लॅबला बसताय, क्लासेस करताय, एवढे खेड्यावरून विद्यार्थी सिटीमध्ये शिक्षणासाठी येऊन जॉबसाठी लढताय, ते विद्यार्थी मागे राहून जात आहे. म्हणून माझी सरकारला एवढीच विनंती आहे की ही एक्झाम जी आहे ती ऑफलाईन झाली पाहिजे, जेणेकरून ऑनलाईनचे घोटाळे बंद करतील व जे मेहनती विद्यार्थी आहेत त्यांना यश मिळेल. हीच आमची सरकारकडे मागणी आहे की एमपीएससी एक्झाम ही ऑफलाईन झालीच पाहिजे. एमपीएससी परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे. काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काय वाटतं तुला? युपीएससी ऑफलाईन होते, ते एमपीएससी का बरं ऑफलाईन होत नाही? सरकारने म्हणजे विनंती करतोय की आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी आज केलेले आंदोलन केलेले, याचं सरकारने लवकर दखल घ्यावी आणि आंदोलन लवकर निर्णय द्यावा, एवढीच नंबर विनंती. काय वाटतं? एमपीएससी ऑफलाईन झालीच पाहिजे, का पेपर फुटी प्रकरण वाढत आहे आणि सरकारला कुठलाही याच्यात यश भेटत नाहीये. तर सरकार सगळं ऑनलाईन करण्याच्या पद्धतीत आणि घोटाळे प्रकरण भरपूर होत आहे, त्यामुळे ऑफलाईन परीक्षा झालीच पाहिजे. तुला काय वाटतं संकेत? एमपीएससी ऑफलाईन झाली पाहिजे, कारण की एमपीएससी मार्फत कार्बन कॉपी भेटते. हा, तुम्हाला काय वाटतं मॅडम, थोडक्यात सांग. म्हणजे नॉर्मलायझेशन जे ते सर बंद झालं पाहिजे, कारण की जर 2 विद्यार्थी त्यांनी जर खूप मेहनत केलेली तर एकाला मार्क जास्त आणि एकाला मार्क कमी हे पडले नाही पाहिजे, तर परीक्षा ही ऑफलाईनच झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मॅडम? काही नाही, ऑफलाईन परीक्षा झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? ऑफलाईन एक्झाम झाली पाहिजे. तर बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या. आणखी काही कोणाला बोलायचंय? प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या आहेत. तर थँक्यू व्हेरी मच.